हाय हॅलो, मी लता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मी मनापासून स्वागत करते. चला तर आता पावसाला झाली सुरुवात आणि शेतकऱ्यांची झाली पेरणीची सुरुवात. तर आम्ही आमच्या शेतामध्ये काय पेरणी केली आहे आणि ही उडीद पेरणी करणार आहे. त्यासाठी हे 2 पिशव्या आणलेल्या आहेत. 1550 रुपयाला एक पिशवी पडलेली आहे. 5 किलो बियाणं आहे हे. असे मिळून 10 किलो बियाणे घेतलेले आहेत. चला तर आता पेरणीसाठी ट्रॅक्टर पण आहे. तर हे उडीद त्या पेरणी यंत्रामध्ये टाकून घेत आहे. त्याचबरोबर त्याच्यासोबत हे पेरणीसाठी सुपलाही आणलेला आहे. आणि ही एका साईडला उडीद आणि एका साईडला सुपला, आणि ते सुपल्याचं पोतंही आणलेलं आहे. ते रानातच ठेवले. थोडा वेळ पुढे गेले ना ते पण घालायचं. आणि हे बियाणं चांगलं आहे. ह्याला उडदाच्या शेंगा वगैरे खूप छान असं येतात, म्हणून ही चांगलीच पिशवी घातली ह्यावेळेस. बघू आता कसं कसं येतंय. शेतकऱ्यांचं जीवन म्हणजे पावसावर अवलंबून असतं. पाऊस पाणी असला तर सर्व काही पिकतं, नाहीतर काही नाही. बघू आता पेरणीची सुरुवात चालू होत आहे. सगळेच पेरणी करत आहेत. रान वगैरे करून घेतलेला आहे. इथं चाललंय सगळं सेटिंग वगैरे करून घ्यायचं. चला आता हे पूर्ण झालेलं आहे. टाकून आता थोडं पुढं गेल्यानंतर तिथं खताचं म्हणजे सुपला हा ठेवलेला आहे आणि तेही याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये अलग अलग हे असतात भाग. हे पेरणी यंत्र आहे. अशा प्रकारे हे पेरणीचं यंत्र असतं. ऊन पडलेलं आहे. पाऊस तर 2 झालेत. सर्व लोकांची घाई चालू आहे. पेरणी करत आहेत. आणि शक्यतो करून उडीदच पेरणार आहे. उडीद आणि थोडंसं जे घरातील आहे ते मूग, चवाळी वगैरे. आणि लहान मुलं पण पाठीमागे येत आहेत बघा. ट्रॅक्टर म्हणलं की सगळेच पाठीमागे येतात. आता रानात आलेला आहे, शेतामध्ये आलेला आहे ट्रॅक्टर. आता इथं सुपल्याचं खताचं पोतं ठेवलेलं आहे. हे सुद्धा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. भारत NPK हे आहे 1250 रुपयाचं एक पोतं. आणि हे वडिलांनी हे गेले होते तेल आणायला, ते घेऊन आले ट्रॅक्टरमध्ये टाकण्यासाठी. चला तर मग आता हे सुपला पण मिक्स करून घेत आहेत. असे 4 कप्पे आहेत त्याच्यामध्ये. 3 कप्पे आहेत. एका साईडला खत आणि एका साईडला इकडं पण उडीद घातला आहे आणि ह्या साईडला पण उडीद घातलेला आहे. आणि हे खत घालायचं चालू आहे. सकाळचीच वेळ आहे. 8:30 वाजलेले आहेत, तरी एवढं ऊन पडलेलं आहे. आणि इथं आंब्याचं झाड आहे, करंजीचं झाड आहे. त्यामुळे खूपच छान अशी सावली आहे. लहान मुलं इथं दिवसभर खेळत आहेत झाडाखाली. खूप छान वाटतं त्यांना. हे पोत्यातून थोडं थोडं करून घालत आहेत.
ट्रॅक्टरच्या भांड्यामध्ये, पेरणी यंत्रामध्ये. चला तर आता फायनली आलेला आहे रानात ट्रॅक्टर. पेरणीसाठी सुरुवात झालेली आहे. असं छान असं प्रकारे बघा रान करून घेतलेलं आहे. लोटर अगोदर मारून केलेले आहे. रानाची मशागत खूप छान अशी झालेली आहे. आणि आता ही पेरणीला, उडीद पेरणीला सुरुवात झालेली आहे. चला तर मग आपण पाहूया उडीदाची पेरणी. बघा इकडे सगळं द्राक्षाची बाग आहे तिकडे, आणि सगळं छान अशी रानाची सगळी मशागत झालेली आहे. एकदम रान असं पोळीसारखं झालेलं आहे. मऊसू एकदम छान असं झालेलं आहे. चला तर आता पेरणीची सुरुवात झालेली आहे.